अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींचं आपण मनाला अतिशय वाईट वाटून घेत असतो. असं का करत असतो हा प्रश्न आपल्या मनाला सतत पडत असतो की इतक्या छोट्या गोष्टींनी मला वाईट का वाटतं. कोणीतरी मेसेज द्यायला उत्तर दिला वाईट वाटतं, बोलण्याकडे दुर्लक्ष केलं वाईट वाटतं, सोशल मीडियावर अपेक्षित प्रतिक्रिया नाही मिळाली वाईट वाटतं, कोणी थोडंसं कठोर बोललं तरी वाईट वाटतं. एखादी छोटी चूक चूक झाली तरीसुद्धा मन दुखावलं जातं. काही लोकांना ते इतकं तीव्रतेने जाणवतं की त्या छोट्या प्रसंगाचा सुद्धा परिणाम पूर्ण दिवसभर त्यांच्यावरती झालेला असतो. आता ह्यामध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे? मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी लीगल हेल्पिंगमध्ये स्वागत करते. आणि आता ह्याबद्दल आपण बोलणार आहोत की आपलं मन जे आहे त्यावर मानसशास्त्र काय सांगतं की छोट्या गोष्टींनी जास्त दुखावलं जाणं हे फक्त कमजोर मन असल्याचं लक्षण नसतं. त्यामागे अनेक मानसिक, भावनिक आणि जीवनातील काही कटू अनुभव असतात, ते कारणीभूत असतात. आपल्या मेंदूची भावना जी असते त्यावर प्रतिक्रिया देण्याची ही जी एक पद्धत असते, त्यामुळे आत्मसन्मान, नातेसंबंध, ताणतणाव ह्या सगळ्या गोष्टींचा मनावर खूप मोठा प्रभाव पडलेला असतो आणि परिणामसुद्धा झालेला असतो. लहानपणापासून ज्यांनी सतत टीका सहन केलेली असते, ज्यांना सतत दुर्लक्षित गेलेलं असतं, ज्यांची तुलना सतत कोणा कोणाशी केली जाते, असे अनुभव ज्या व्यक्तींना येतात त्यांच्यामध्ये ही भावनिक संवेदनशीलता आपल्याला दिसून येत असते. तू काहीच नीट करत नाहीस, तुला काहीच धड जमत नाहीस, तुझ्यामुळे सगळ्या प्रॉब्लेम क्रिएट होतात, इतर मुलांकडनं काहीतरी शिक, असं जेव्हा बोललं जातं तेव्हा ही वाक्य वारंवार ऐकली की त्या व्यक्तीच्या मनात एक प्रकारची भीती तयार होते आणि मी पुरेसा चांगला नाही ही भावना त्याच्या मनामध्ये वाढीला लागते. तर स्वतःविषयी नकारात्मक त्याला वाटायला लागतं आणि म्हणूनच याला इमोशनल सेन्सिटिव्हिटी असं मानसशास्त्रामध्ये म्हणलं जातं. भावनिक संवेदनशीलता ही लोकांचा मेंदू भावना अधिक खोलवर अनुभवत असतो आणि एखादी घटना इतकी सामान्य असते, परंतु संवेदनशील व्यक्तीसाठी मात्र ती घटना खूपच मोठी असते. यात चुकीचं काहीच नसतं, कारण प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगवेगळा असतो. काही वेळा अगदी छोट्या गोष्टी घडलेल्या असतात, त्यामुळे जास्त वाईट वाटण्यासारखं काहीच नसतं. तरीसुद्धा ओव्हर थिंकिंगमुळे ती गोष्ट मोठी केली जाते किंवा होते. एखादी व्यक्ती अगदी साधं उत्तर देते हो, पण त्याचा अर्थ मात्र खूप वेगळा काढायला सुरुवात केली जाते. तो माझ्यावर रागावला आहे का? माझ्यामुळे हे असं घडलं आहे का? मी काहीतरी चुकीचं वागलो आहे का? किंवा मी चुकीचं काहीतरी बोललो आहे का? लोक मला पसंत का करत नाहीत? मी लोकांना का आवडत नाहीत? अशी अनेक विचारांची साखळी आपल्या मनामध्ये निर्माण होते. परंतु अशा परिस्थितीमध्ये ही परिस्थिती इतकी गंभीर नसते, परंतु मेंदू जे सतत नकारात्मक कारणं शोधत राहतो आपल्यामध्येच, त्यामुळे हा खूप एक वेगळा त्रास डोक्याला सुरू होतो. आणि तो जर व्हायला नको असेल तर आपल्या मनातलं जे ओव्हर थिंकिंग आहे ते बंद व्हायला पाहिजे. यामध्ये अँझायटी म्हणजे सतत तुम्ही बघा चिंतेचा मोठा संबंध असतो बरं का. सतत तणावाखाली जर एखादं आपण राहत असू किंवा कोणतीही व्यक्ती राहत असेल, तर सामान्य गोष्टसुद्धा त्यांना अगदी धोक्यासारखी वाटायला लागते. उदाहरणार्थ मित्रांनी फोन उचलला नाही, मग लगेच मनात विचारतो की काहीतरी बिनसलं असेल किंवा त्याला माझं काहीतरी खटकलं असेल आणि म्हणून त्यांनी फोन नाही उचलला, ही भावना निर्माण होते. आता सोशल मीडियामुळे तर या समस्या खूप वाढलेल्या आहेत बरं का. अनेक लोक स्वतःची तुलना इतरांशी करत असताना दिसतात. खरं म्हणजे त्याचं काहीही लागाबांधा नसतो, संबंध नसतो, तरीसुद्धा इतरांचं आनंदी आयुष्य, यश, नातेसंबंध किंवा लोकप्रियता ही सगळी पाहिल्यानंतर नकळत आपल्याला असं वाटायला लागतं की आपण कुठेतरी कमी पडतो आहे का? एखादी व्यक्ती पुढं जाते म्हणजे आपल्याला जमत नाही आहे किंवा आपण हे करण्याच्या लायक नाही आहोत, असं मनाला लावून घ्यायला एखादी मन असलेली व्यक्ती सुरुवात करते. कारण त्याचा आधीच आत्मविश्वास कमी झालेला असतो, त्याच्यामध्ये या गोष्टीची आणखीन भर पडतं. तर ह्याच्यावर काय मानसशास्त्रीय संशोधन काय सांगतं की सेल्फ एस्टीम म्हणजे जेव्हा आत्मसन्मान कमी होतो, तेव्हा ते लोक छोट्या घटनांना वैयक्तिक अपयशासारखं घेतात आणि आपल्याकडे लक्ष नाही दिलं एखाद्याने की लगेच म्हणतात की मी महत्त्वाचा नाही, असा नकारात्मक विचार करून मोकळे होतात. पण प्रत्यक्षात ज्या व्यक्तीने तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तिचेही काही पर्सनल प्रॉब्लेम असू शकतात, स्वतःची काही कारणं असू शकतात. प्रत्येक गोष्ट एखाद्या व्यक्तीची स्वतःशी जोडण्याची जी सवय असते, तसं पाहण्याची जी सवय असते, ती सवय आपल्याला अधिक त्रासदायक करत असते आणि कधीकधी शरीराचा जो थकवा असतो तो सुद्धा आपल्या भावनांवर परिणाम करतो बरं का. म्हणजे कसं, झोप कमी झाली, सतत मनावर मानसिक ताण असेल किंवा कामाचा दबाव असेल किंवा आपल्या आहारात आपल्याला योग्य प्रोटीन्स, प्रथिने
कॅल्शियम विटॅमिन्स मिळत नसेल तर या ज्या गोष्टी आहेत त्यांची जर कमतरता असेल तर आपल्या मेंदूची जी भावना असते तिला हाताळण्याची क्षमतासुद्धा कमी होते. म्हणून काय होतं, छोट्या छोट्या गोष्टींवर राग व्हायला लागतो, रडायला यायला लागतं, चिडचिड व्हायला लागते, मन खूप दुखावणं सतत सुरू होतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या मनावर त्याचा परिणाम व्हायला लागतो. आता खूप अनेकदा असं होतं की काही संवेदनशील लोकं जी असतात ती खूप सहानुभूतीशीलसुद्धा असतात बरं का. म्हणजे इतरांच्या भावना, एखादी व्यक्ती रडते तर त्याचं कारण देखील यांना काहीच माहीत नसतं की ती व्यक्ती का रडते, पण ती व्यक्ती रडते आहे म्हणून हिला रडायला येतं. एवढंच काय, मी असंसुद्धा पाहिलं आहे की जेव्हा एखाद्या मूव्हीला ते जातात, म्हणजे साधारणपणे पूर्वीच्या काळच्या मूव्ही आपण घेऊयात बरं का, सासूरवाशीण किंवा असं कुठल्याही ज्या संवेदनशील अशा मूव्ही असतील ज्याच्यात दुःख दाखवलं आहे, सुनेला छळताना दाखवलं आहे किंवा सासूचा छळ होताना दाखवलं आहे, ते मूव्ही बघताना सुद्धा रडतात. म्हणजे मी सुद्धा रडायची, मला आठवतं. आणि मला म्हणायचे सगळे घरचे, "अगं तू काही वेडी आहेस का? तो पिक्चर आहे, तू का रडतेस?" म्हणजे असं सुद्धा म्हणलं जायचं. तर संवेदनशील मनाची जी लोकं असतात ना, तर ती खूप सहानुभूतीशीलसुद्धा असतात. त्यांना इतरांच्या भावना पटकन जाणवतात. अर्थातच मनाने मी कमजोर नाही आहे किंवा कमकुवतसुद्धा नाही आहे. पण मी संवेदनशील आहे एवढं नक्की, कारण की मला दुसऱ्याचं दुःख पाहिलं की मला खरंच रडायला येतं. म्हणजे मला वाईट वाटतं की अरे, अरे, हिला का बरं एवढं दुःख आहे? का बरं ही एवढी दुःखी राहते? काय झालं हिला असं? त्याच्यामुळे आपण स्वतःच्यासुद्धा भावना दुखवून घेतो. अशा लोकांमध्ये प्रेम, काळजी आणि भावनिक जोड खूप असते. तर त्यांना त्यामुळे काय होतं, भावनिक वेदना खूप होतात. अर्थात असा अर्थ असा काही नसतो की तुम्ही आयुष्यभर तसेच राहणार आहात. तर असं नाही की भावनांना जर समजून घेतलं आणि त्याचं नीट व्यवस्थापन केलं तर सगळ्यात पहिला पहिला गुणधर्म हा आहे की सगळ्यात तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवा. माझ्यामुळे अमुक एक झालं का, माझ्यामुळे हे झालं का, माझ्यामुळे ते झालं का, मी याला कारणीभूत आहे का, मी कुठे चुकलो आहे का, हे विचार करणं आधी बंद करायचं. मी एवढा संवेदनशील का आहे असा स्वतःला सतत विचारण्यापेक्षा माझ्या भावना मला काय सांगतायत आणि त्या समजून घेऊन मी कसं वागलं पाहिजे, हे आपण जर लक्षात घेतलं तर आपल्यामध्ये खूप काही बदल होऊ शकतो. स्वतःच्या भावनांचं निरीक्षण करायला शिका, त्याच तुम्हाला जास्त उपयोगी ठरतात. कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला अधिक जास्त दुःख होतं किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही जास्त ओव्हर थिंकिंग करता, हे एकदा तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला लोकांमुळे असुरक्षित वाटणं अगदी लगेच बंद होतं आणि तुम्ही ओळखायला शिकता. अनेक वेळा आपल्या मनात जे जुने अनुभव जिवंत असतात ना, ते जे अनुभव आहेत ते अनुभव आणि वर्तमानातील घटना ह्या पुन्हा त्या जागं करत असतात. असं सुद्धा अनेकदा घडतं. तर भावनांवर नियंत्रण मिळवायचं असेल तर माइंडफुलनेस, डीप ब्रीथिंग, जर्नलायझिंग या सगळ्या तंत्रांचा उपयोग छान करता येतो. तो करायला हवा. म्हणजेच काय, तर मनातले विचार तुम्हाला वाटलं की कागदावर लिहून काढा. म्हणजे किमान मनातला गोंधळ कमी होतो. काही वेळा आपल्याला वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्ष इतक्या भयानक नसतात, हे आपल्याला लिहिताना जाणवतं. म्हणून ते लिहून काढायचं. अर्थात तो कागद तुम्ही कुणाला द्या किंवा कुणाला ते पाठवा असं अजिबात नाही. त्या लिहून फक्त तुमच्यासाठीच काढायच्यात आणि तुमच्याच जवळ त्या ठेवायच्यात. म्हणजे ते लिहिताना जाणवतं की आपण जेवढा विचार करतो आहे तेवढं खरंच ही गोष्ट भयानक किंवा इतकी मोठी आहे का? इतकं त्याच्यावर दुःख करण्यासारखं खरंच आहे का? तसंच प्रत्येक गोष्टीला वैयक्तिक अर्थ देणं कमी करा, कारण ते फार गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीचं वागणं हे नेहमी आपल्यामुळेच असतं असं अजिबात नसतं. लोकांच्या आयुष्यात त्यांचे स्वतःचे ताणतणाव असतात, समस्या असतात, भावना असतात. हे एकदा आपल्याला समजलं की मग आपलं मन हलकं होतं आणि आपल्या मनावरचा जो भार असतो तो सुद्धा कमी होतो. ज्या लोकांमुळे सतत कमीपणा, असुरक्षितपणा किंवा मानसिक ताण आपल्या मनावर वाढतो, अशा नात्यांपासून थोडंसं दूर राहा तुम्ही. तुम्हाला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आलो की आपल्याला त्रास होतो आहे, ताण वाढतो आहे, तर तुम्ही त्या लोकांपासून दूर राहा, अंतर ठेवा थोडंसं. सतत नकारात्मक वातावरणात जर राहिलं तर तुमचं मन अधिक संवेदनशील होतं. म्हणून काही वेळेला काय असतं की समस्या खूप वाढलेली असू शकते. रडायला येणं, तीव्र नकारात्मक विचार आपल्या मनात स्वतःबद्दल येणं, नात्यांमध्ये असुरक्षितता वाढणं किंवा दैनंदिन आयुष्यात परिणाम होणं, ह्या गोष्टी दिसतात. तेव्हा गरज पडलीच तर मानसोपचाराची तज्ज्ञाची सुद्धा तुम्ही मदत घ्या. परंतु ती मदत न घेता
या ज्या काही गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी जर आपण स्वतःच्या बाबतीत जर अनुभवल्या तर त्या नक्कीच आपल्याला काम देऊ शकतात, कामाच्या ठरू शकतात, उपयोगी येऊ शकतात. तुम्ही कमकुवत आहात असं नसतं, पण तुमचं मन काळापासून न बनलेल्या आणि न बोललेल्या भावना, अपूर्ण अनुभव आणि सततचं तणाव यामुळे असं होतं. स्वतःलाच त्रास होऊ लागला तर समजून घ्यायचं आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत करायचं. कारण मनाला दुखवणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे अनेकदा बऱ्याच छोट्या गोष्टी असतात. म्हणजे जी गोष्ट मोठी न सांगितलेली असते, परंतु ती छोटी वाटत असते, परंतु ती भावनिकदृष्ट्या लपलेली असते. तेव्हा काळजी घ्या, स्वतःचा ताण कमी करा. जेवढं आनंदी राहण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न जरूर करा.